गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या निसर्गप्रेमींचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या नवेगाव बांध येथील जलाशय पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे। विदर्भाच्या पूर्व टोकावर वसलेल्या आणि चहूबाजूंनी डोंगरांनी वाढलेल्या जलाशयात भव्य नौकाविहाराचे उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं। शिकार आणि इतर प्रकारच्या बोटी या जलाशयात उपलब्ध झाल्यानं जलपर्यटन प्रेमींमध्ये आनंद पाहायला मिळत आहे। 3000 एकर परिसरातील या जलाशयात पर्यटकांना आता पायडल बोट, बॅटरी बोट आणि आलिशान हाऊस बोटचा मनसोक्त आनंद घेता येईल। पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत हे संकुल आता सज्ज झालंय। यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी गती मिळणार आहे। केवळ नौकाविहारच नव्हे तर या परिसरातील राहण्याची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था पर्यटकांच्या प्रवासाला आणखी सुखद बनवत आहे। या ठिकाणी आता पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणार असून गोंदियाचा पाटबंधारे विभाग, SK इन्फ्रा गोंदिया आणि ग्रीन पार्क नवेगाव बांधचे संचालक सुनील तरोणे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जलपर्यटनाला आता सुरुवात झाली आहे। नवेगाव नागझिराला जोडून NNTR हे मोठा एक परिसर तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्या बाबतीमुळे आपल्याकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। आपल्यालाही त्यांना आकर्षित करायचं आहे आणि आपले आमदार साहेब राजकुमारजी बडोले यांनी विशेष लक्ष इथे देऊन इथे हे MTDCच्या रिसॉर्ट अत्यंत सुंदर त्यांनी तयार करण्यामध्ये पूर्ण म्हणजे योगदान दिलेलं आहे। आणि सोबत इथे बोटिंग इत्यादी, इथे झिप लाईन वगैरे अनेक म्हणजे पर्यटकांच्यासाठी चांगले इथे म्हणजे उपक्रम चालवत आहे। हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि या ठिकाणी पर्यावरण सदृश्य सगळ्या इलेक्ट्रिक बोटिंग्स वगैरे असतील, त्याच्यामुळे नक्कीच या भागाचा विकास होईल। रिसॉर्ट अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी अजून 50 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण नवेगाव बांध क्षेत्राचा विकास करण्याच्या आणि अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता पुढचा प्रोजेक्ट पण सुरू होणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी या ठिकाणी निर्माण होतील। इथला जो निसर्ग आहे ह्या बोटिंग सर्व्हिसेसच्या म्हणजे डॅमचा जो निसर्ग आहे असा त्याचा फील होतो डल झीलसारखं। आणि मला वाटलं की डल झीलपेक्षा तर आम्ही बेस्ट आहोत। फक्त गरमी आम्ही आमच्या नवेगाव बांधची देऊ, पण आनंद डल झीलचा देऊ असं मला वाटलं। आणि त्यामुळे ह्या संकल्पनेची म्हणजे शिकारा बोट, पायडल्स बोट्स खूप सुंदर पायडल बोट्स आणल्या आहेत इथं। त्याच्यामध्ये मोटार बोट्स ह्या विविध प्रकारच्या बोट सर्व्हिसेस आम्ही इथं प्रोव्हाइड करणार आहोत टुरिझमला आणि खूप सारा आनंद ह्या टुरिस्टना देणार आहोत ह्या पॉईंटला। निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या नवेगाव बांध परिसरात अनेक लोक येतात, मात्र आता नौकाविहाराची चांगली सोय उपलब्ध झाल्याने इथं पर्यटकांचा ओढा वाढणार हे निश्चित। गोंदियाच्या नवेगाव बांध जलाशयामध्ये आजपासून नौकाविहाराला सुरुवात झालेली आहे। खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते या नौकाविहाराला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथील जलझीलमध्ये आपल्याला शिकारा बोटी पाहायला मिळतात, त्याच पद्धतीचा बोटी आज नवेगाव बांधच्या जलाशयामध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे। पाटबंधारे विभाग गोंदिया आणि SK इन्फ्रा नवेगाव बांध आणि ग्रीन पार्कचे संचालक सुनील तरोणे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ही बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोबतच शिकारा बोटीसोबत या ठिकाणी ट्रॅक्टर बोटी असतील किंवा इतर बोटी देखील या ठिकाणी उपलब्ध करून आणायला जलपर्यटनासाठी आलेल्या लोकांना नक्कीच या ठिकाणी दिलासा मिळेल। हरीश मोडघरे, USA न्यूज, गोंदिया।